हो. भाऊ. साहेब, आपण शक्तीज सोलार निवड केली होती 31 डिसेंबरला. हां. तर आपलं वर्क ऑर्डर निघाली आहे. तर तेच किती मीटरचा हेड घ्यायचा आहे त्याच्या संदर्भात केला होता तुम्हाला कॉल. आमचं विहीर 60 फुटाची खोली आहे विहिरीला. 7 फुटाची खोली आहे. आणि लांबी पाईपलाईनची 5000 फूट आहे. 5,000 फूट लांबी आहे. आणि त्या पाईपलाईनला चढ आहे 50-60 फुटाचा. बरं. तर आपण 50 मीटर हेड घेऊन टाका. बरं. हो. किती एचपीचा पंप आहे? 7.5 एचपीचा आहे. तर 50 मीटर घ्या. बरं. आणि जर समजा आपल्याला जागेवर पाणी, म्हणजे कसं आहे, आमचं विहिरीच्या जागेवर एक 5-6 एकर जमीन आहे आणि 5000 फूट खोलीच्या तिथे एक 10 एकर जमीन आहे. तर जागेवर पाणी कसं मारेल? जाग्यावर ते 50 मीटर मारायला आपल्याला 17, 18, 9 जण मारल. 15, 16 तर मारतील नक्की. बरं. ठीक आहे, तेवढं चालून हां. जाईल काय. जाग्यावर तुमच्या 15, 9 जण मारल, तिकडे चढावर बी तेवढेच मारल ते. बरं. तर हां. 30 मीटरचं घेतलं तर वरी जास्त पाणी कमी मारेल नाही? हां, पाणी दाबावर नेत नाही इतक्या लांब. बरं. हां, आणि हे कसं आहे माहिती आहे का, 50 मीटरचं जाग्यावर तेवढंच मारते आणि तुमच्या चढावर हां. पण तेवढंच मारते. बरं. 50 मीटरचं किती फूट पर्यंत पाईपलाईनला चालू शकते? 7,200 पर्यंत. बरं. हो. ठीक आहे दादा, धन्यवाद. हो. ते कसं आहे माहिती आहे का, हॅलो, हां, बोला ना साहेब. तुमचं 30 मीटरचं हेड तुमचं कसं आहे 4,000 फुटापर्यंत काम करते. बरं. पण ते आपला चढ आहे म्हणता ना जरा तुम्ही. हो, चढ आहे. 50-60 फुटाचा चढ आहे. हां, असं म्हणतो मी. मी ते आमच्या त्या वेंडरला म्हणजे जे लोक येतात ना, ते कंपनीचे, त्याला काय डीलर म्हणतात काय, ते येतात ना, हो. त्यांना एजंट लोकं. मग त्यांना बनलो तर ते म्हणतात नाही तुमचं पाणी वरी नाही चढणार, असं तसं म्हणून मला म्हणत होते ते.